नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एप्रिल 2026 एप्रिल महिना संपण्यात आला असून आता फक्त लाडक्या बहिणींना आपला हप्ता कधी होणार याची आतुरता लागलेली आहे. तर आज मी आपणास व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपला मार्च 2026चा हप्ता कधी जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2026चा मार्च महिन्याचा हप्ता हा साधारणपणे 15 तारखेपर्यंत जमा होणार होता. ही अधिकृत बातमी होती, पण 15 एप्रिलपर्यंत तो हप्ता जमा झालेला नाही. याचे कारण आहे की बऱ्याचशा महिलांची KYC पेंडिंग होती. KYC पूर्ण करण्यासाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंत मुदत दिलेली आहे आणि याच कारणामुळे आपला 15 एप्रिलला जमा होणारा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही. तर आपण आता बघूया की आपला मार्च महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल. हप्त्याची शक्यता, ज्या ज्या महिलांची KYC दुरुस्ती होती आणि त्यांनी परत दुरुस्ती केली आहे त्यांचे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे एकत्रित जमा करण्यात येतील. आणि ज्यांनी अजून KYC केलेली नाही त्यांना 30 एप्रिलपर्यंत KYC करणे बंधनकारक आहे आणि मगच आपणास आपले पैसे मिळून जातील. तर आता आपण बघूया की लाडकी बहीण योजनेचे 2026चे पैसे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 ते 30 एप्रिल 2026च्या मध्ये म्हणजे पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपले पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याची एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे किंवा फक्त मार्च महिन्याचे पैसे मिळतील. ज्या ज्या महिलांचे KYC दुरुस्तीमुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता राहिला आहे त्यांना 2 महिन्याचा हप्ता म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च असे 3000 रुपये मिळतील. ज्यांचे 3 हप्ते राहिले आहेत आणि त्यांनी KYC पूर्ण केले आहे त्यांना 4500 रुपये मिळून जातील. तर आता बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींना 25 ते 30 एप्रिलच्या मध्ये आपला हप्ता जमा होणार आहे. याच्यामुळे ही एक लाडक्या बहिणींना चांगली बातमी असून आता आपण फक्त आपला SMS आणि बँक खाते चेक करायचे आहे की आपला हप्ता जमा झाला की नाही. तर लाडक्या बहिणीसाठी ही एक चांगली बातमी होती. आणि लाडक्या बहिणींनो, हा जर माझा आपणास व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.